मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याचं बजेट सादर केलं आणि यामधली सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठा दिलासा हा शेतकऱ्यांना मिळाला आहे तो म्हणजे 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची जी कर्ज होती त्यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी त्यांनी जाहीर केलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं त्याचं नाव आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांची प्रोत्साहनही त्यांना देण्यात येणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। हजार 2025 रोजी समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्रांना देता येत नाही। ऐका पुढे अजून संपलं नाही आहे। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।